हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। चला तर मग आज मी बनवते आहे मुरमुऱ्याचा चिवडा। तर त्यासाठी मी 1.5 किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं, त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 वाटी मी इथे मक्कीचे पोहे घेतलेले आहेत। शेव घेतलेली आहे। जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही फरसाण वगैरे टाकू शकतात। तर आपल्याला हे मक्कीचे पोहे, शेंगदाणे आणि खोबरं छान तेलात तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही। आणि जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घ्या। जसं की तुम्ही बघताय मी मक्कीचे पोहे तळून मुरमुऱ्यामध्ये मी टाकलेले आहे। सगळेच मक्कीचे पोहे मी इथे तळून घेतले आणि मुरमुऱ्यामध्ये ॲड केलेले आहे। त्याच्यानंतर मी इथे खोबऱ्याचे जे काप केलेले होते ते सुद्धा छान रंग चेंज होतो तोपर्यंत तळून घेणार आहे आणि ते सुद्धा मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा पद्धतीने हा मुरमुऱ्याचा चिवडा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सोपा सुद्धा आहे, म्हणून मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे। बघू शकतात तुम्ही। आता खोबरं लालसर झालेलं आहे। लालसर झाल्यानंतर त्याची चव खूप छान लागते, म्हणून त्याचा कलर चेंज होतो तोपर्यंत त्याला तेलात छान तळून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मुरमुरे, मक्कीचे पोहे त्याच्यात ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहे, ते सुद्धा छान क्रिस्पी होतात तोपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला त्या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने मी शेंगदाणे सुद्धा छान तळून घेतलेले आहेत, बघू शकतात तुम्ही। आणि मी मुरमुरे आधीच गाळणीने गाळून घेतलेले आहे, म्हणजे त्याच्यातलं डस्ट जे बारीक हे असतं ते निघून जातं। त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता सुद्धा तेलात छान तळून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे हळद टाकणार आहे। छोटीशी 3 चम्मच छोटी चमची असते ती 3 चमची हळद मी याच्यात टाकणार आहे। 1 चमची इतकं जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यात तेलात टाकलेलं आहे आणि 2 चमचे मोठे 2 चमचे मी एवढी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तेलातच। आणि तेलाची फ्लेम खूप लो ठेवायची आहे, नाहीतर आपली हळद आणि चटणी ती जळून जाईल। आणि मी इथे घरगुती बनवलेला मसाला आहे तो सुद्धा मी याच्यात 1 चमची टाकणार आहे आणि ते छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग ते आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही वरून सुद्धा मीठ घालू शकतात। मी इथे तेलामध्येच त्या चटणीतच मी मीठ टाकलेलं आहे। साधारणतः मी इथे 2 छोटी चमची एवढं मीठ घातलेलं आहे। मुरमुरे हे आधीच खारसट असतात, म्हणून जास्त मिठाची गरज नसते। तर अशा पद्धतीने जे मी आता तेल चटणीचं जे बनवून घेतलेलं आहे ते सगळं याच्यात मुरमुऱ्यांमध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा पद्धतीने हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवा आणि तुम्ही नेहमी सुद्धा हा चिवडा घरात स्नॅक्स म्हणून किंवा काही खायला ब्रेकफास्ट म्हणून नसेल तर तुम्ही हा चिवडा सुद्धा खाऊ शकता। छोटीशी भूक असली तर त्यावेळेस हा चिवडा खायला खूप छान वाटतो आणि क्रिस्पी सुद्धा होतो। बघू शकतात अशा पद्धतीने तो चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्याकडे चिवडा बनवत असणार तर कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा। आता मी इथे जी शेव घेतलेली होती ती शेव ॲड करत आहे। जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही कोणतंही फरसाण याच्यात ॲड करू शकतात आणि जर तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून याच्यात टाकू शकतात। इथे मी रामबंधूचा चिवडा मसाला घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी याच्यात टाकते आहे। मी इथे 1.5 किलो मुरमुरे घेतलेले होते, तर त्यासाठी हे रामबंधूचा चिवडा मसाल्याचं एक पूर्ण पॅक मी याच्यात टाकणार आहे, की जेणेकरून ह्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते। आणि तो रामबंधूचा चिवडा मसाला सुद्धा खूप छान आहे, चटपटीत आहे म्हणून। आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपला चिवडा रेडी झालेला आहे। चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।